गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आम्ही आलेलो गार्डन मध्ये. सदाफुली काढतोय तो. मोठ्या झाल्या ना तेव्हा ते पावसामुळे पडतात आणि वाकल्या त्या पूर्ण वाकून गेल्या. पूर्ण वाकल्यात त्या सगळ्या त्यांना आता काढायचं आणि छोट्या नवीन लावायच्या आणि त्याला परत लावणार आहोत आम्ही. बी टाकणार आहोत त्याच्यामुळे आता प्रीत काढतोय सगळं. माझी इच्छा नव्हती त्याला काढून नव्हतो देत मी पण त्याला मी थांबवलेलं नको काढू पण आता जरा जास्तच वाकल्यात खाली पूर्ण. ठीक आहे काढ आता काय है ना. येस त्याला बघ किती आनंद. फायनली ही बोलली काढ म्हणून. कारण का मला छान वाटत होतं बघायला. पण खूप जास्तच वाढल्यात एका लाईन मध्ये नाही वाढल्यात त्याच्यामुळे काढतोय प्रीत. आणि प्रीतची आहे आज सुट्टी त्यामुळे सकाळ सकाळ उठल्यानंतर पहिले गार्डनची कामं करणार आंघोळीच्या आधी. असं दे घे परत आंघोळ करायला लागेल ना म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिले आलाय. पाऊस पडलेला आहे चांगलाच त्यामुळे पाणी शिपायची गरज लागली नाही. तर मे महिन्यामध्ये खूप पाणी शिपावं लागतं झाडांना. तर मे महिन्यातच पाऊस पडतोय मग काय. चलो तुम्ही पण या मदत करायला. नाही आता हे बाहेरचं काम तू कर मी आतलं उरकते. नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आम्ही दोघं बसलोय नाश्ता करायला. मंडळी नाश्ता करायला खालीच बसतोय नाश्ता करायला. कांदे पोहे बनवलेत जरा आणि त्याला अंड उकडून हवं होतं तर ते बॉईल एग. आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे आज मच्छी मटन चिकन काहीतरी मिळणार आहे वाटते. आज त्याची सुट्टी आहे त्यामुळे निवांत सगळं काम चालू आहे. नाश्ता करतोय आता आणि बाकीची कामं आपली आहेतच है ना. सकाळ सकाळ प्रीतनी मस्त गार्डनची आज साफसफाई केलेली आहे. मी काय आज उतरले नाही त्याला तूच कर. बाय द वे कसे आहात तुम्ही सर्व कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण आपली भेट खूप कमी झाली मागच्या आठवड्यामध्ये कामानिमित्त. तू जास्त ब्लॉग मध्ये नव्हतास कंपनीत असल्यामुळे वेळ नव्हता मिळाला मला. येस आता आहे आज सुट्टी आहे त्यामुळे निवांत आहे. आज निवांत थोडा आराम करूया म्हणालो. पण आराम हा अजिबात करत नाही काही ना काही ह्याचं चालूच असतं. हा सकाळी उठल्यानंतर वेळेला गार्डनची थोडी साफसफाई करतोय वेळेला ठीक आहे कर है ना. तुला पण घेऊन जाणार आहे. ते तर आहेच माझ्याशिवाय काम होणार नाही पूर्ण. जरा साथ पाहिजे ना. बघ आज घरी जायचं की नाही. हा आज घरी जाऊया. आम्ही खूप दिवस घरी गेलो नाही म्हणजे माझ्या सासरी चाललेलो आहे म्हणजे प्रीतच्या घरी जाणार आहोत असा आमचा आजचा प्लॅन झालाय. खूप दिवस झाले आम्ही गेलो ना आणि आज सुट्टी आहे म्हणजे जाऊया. संध्याकाळी जाऊया ना 4 वाजता. संध्याकाळी जाऊ 3:30-4च्या आसपास. चहा यायला चाय प्रेमी भरपूर आहेत तिकडे गेल्यानंतर पहिले मला चहा करावा लागतो तर सगळ्यांना चहा लागतो. मग 4 वाजता जाऊ आम्ही तिकडे. तर चला नाश्ता करतोय. कांदे पोहे घेतलेले आहेत खायला. आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बटाट टाकले मी आणि शेंगदाणे वगैरे नाही टाकले. बटाट कांदा आणि टोमॅटो आणि मिरची असं प्रकारे केलेलं आहे. दीदी अशा प्रकारे करते की कांदे पोह्यामध्ये बटाट टाकते. मग मी सुद्धा तीच सवय लावलेली. मस्त लागतो कांदे पोहेमध्ये बटाट. आता खातो या प्रीत सुद्धा खातोय. आणि मी आले आता वरती टेरेसवरती आणि आता पाऊस पडला तर लगेच हिरवगार झालं आणि मस्त वाटते. डोंगर एकदम असे क्लिअर दिसत आहेत. आता मी वरती आले तर माझे डोळे दिपत आहेत कारण का प्रकाश येतोय. दाखवते तुम्हाला पटकन मस्त वाटते. पण लगेच सगळं हिरवं हिरवं झालं आणि गवत सुद्धा थोडं थोडं बारीक बारीक दिसतंय हिरवं हिरवं है ना. डोंगर पण छान दिसतात. आकाश भरलेलं आहे अजून पण आता खूप जास्त असं गरमा होतोय कारण का उमासा टाईप सारखं असं पाऊस पडतोय आणि ऊन येतोय कडक असं होतंय. लगेच पाऊस पडतो. थोडंसं हिरवगार झालेलं आहे. गवत पण आलेलं आहे छोटं छोटंसं आहे बघा. काल तर ना तो पण तिकडचा डोंगर पण क्लिअर दिसत होता. 2 डोंगर आहेत. आता थोडंसं धुकं टाईप सारखं दिसतंय पण छान वाटतंय. ही पण बॅग घेतलेली आहे. आता बरं थोडासा पाऊस थांबलाय त्यामुळे सुकेल तुझी. या बॅगेमध्ये पण त्याने सांडवलं. आता काय सुकट आणि भाकरी सुकटीचा रस्सा मस्त पैकी त्याच्यामध्ये पडला आणि आता धुतली तिला परत. दोन्ही बॅग धुवून मोकळ्या आहेत. तशा धुवायचेच होते फक्त कारण हवं होतं है ना. खूप दिवस धुतल्या नव्हत्यास ना. दिवस धुतल्या नव्हत्या. आता काय करतेस. आता हे सुकत कुठे लावू कसं लावू. लाव तिला त्याच्यावर वरती डायरेक्ट टाकतो. थांब मी ठेवतो ती माझ्याकडे दे. तू बाकीचे कपडे लावून घे.
बघ ना कसं सूर्य असा आड आला पण त्याची किरणं आणि असे डोळे हे होत आहेत ना. आज तरी कपडे सुकते, म्हणजे 2 दिवस तर कपडे सुकले नाहीत नीट है ना. पाऊस येते तर आतमध्येच लावत होते, आज बाहेर लावते. नवऱ्याची फरमाईश सुकट या सुकटीचं कालवण बनत आहे. सुकट बघ, शेंग आहे त्याच्यामध्ये, कच्चा टोमॅटो पण टाकणार आहे हे आतमध्ये. कच्चा टोमॅटो आहे, वांग आहे, बटाट, आंबा पण टाकणार आहे. वा, म्हणजे आज जेवणाला रंगत येणार. 2 घास जरा जास्त जातात ना सुकटी सोबत, मच्छी असते वासाने जास्त जातात घास. तुला वास आला असेल बरं, मी जरा सुकट गरम केली, लाल झणझणीत तिखट चवदार असं बनव. चवदारच बनवते म्हणजे मी मस्तपैकी खाणार. काय मंडळी काय म्हणतात? आमच्याकडे सुकटीचं कालवण लागतं है ना, मी एकदाच लागतं. नेहमी सुकटच सुकट असते आपल्याकडे. आता सोमवारी मार्केटमध्ये जाऊन येऊ एकदा, मासळी काय मिळते का बघायला पाहिजे. आता महाग मिळणार मच्छी, सुकी मच्छी. पावसाचं अचानक ठरलं ना बेस, त्याच्यामुळे बाजारात जाता नाही आलं. नाहीतर मग कसं जरा ऊन असल्यावर जरा बरं वाटतं. वेळेला सगळी लोक घेऊन ठेवतात सुकी मच्छी वगैरे सगळं. आता झालं तर जून महिन्यात लगेच येईल. आला आता 5 दिवसात जून. या मंडळी, जेवायला कालवण रेडी आहे. मस्त झणझणीत झालंय. आज थोडं तिखट बनवलंय आणि त्याला कालवणामध्ये हवा होता कांदा, मग 2 कांदे टाकले कालवणामध्ये. मस्त लागतो कालवणातला कांदा, गोड लागतो, मस्त असतो. आम्हाला आवडतो घरामध्ये सगळ्यांना. आणि शेकटाची शेंग टाकलेली आहे आणि आंबा सुद्धा टाकलेली आहे, हा बघा. तर या जेवायला. मंडळी आलेले आहेत गावातल्या घरी. घरी आल्यानंतर आज कोणच नाही घरी. आपण फोन पण नाही केला, मला वाटलं असतील काय. सरप्राईज विजिट केली जरा. पण आल्यानंतर चहा मात्र चुकत नाही. पहिले आल्यानंतर चहा हवा आहेत, पप्पांना चहा हवाय, बनवते पटकन. बंद आहे. हळद सीझन चालू आहे ना ह्याचा, गावामध्ये आहेत हळद, त्याच्यामुळे घरातली माणसं तिकडे हळदीला गेलेली आहेत. काय केलं, बंद केलं वाटतं. त्याच्यामुळे आता काय करायचं आपण, आता चहा घेऊ, मग बघूया काय करायचं ते पुढचं. अरे काय गॅस बंद होते काय लगेच, असाच चालू ठेवायला, कमी नाही करायचं का? कमी इकडे लेफ्ट साइडला कमी. एकदम कमी गेला म्हणून गेला मला, असं का होतंय. त्याच्यामध्ये दूध तापत ठेवतेस? अरे दूध तापत ठेवते, मग चहा ठेवते ना पिशवीतला. तू घेणारच चहा? मी घेणार, तू? मी नाही घेणार. इकडे गुळ मला माहित नाही कुठे आहे ते, त्यामुळे तुम्हाला चहा, साखरेचा चहा. अरे कुठेतरी चहा घ्यायचा साखरेचा. नाही, मी नाही घेत. आणि आई आलेली आहे. हळदी घरी गेली होती. फोकस होता आईकडे. खूप दिवसांनी आली व्लॉग मध्ये. आता चहाचा 1 कप चहाचा वाढलेला आहे. चहा वाढला आमचा, आम्ही तिघांपुरताच केला होता. चहा वाढला. मला वाटलं आमची काही भेट होणार नाही. पप्पांनी फोन केला, मी यायच होते रस्त्यात. मी रस्त्यात येतानाच सांगितलं, म्हणजे बाबू साडी, मला वाटलं तू हळद लावायला आलीस काय. हळदीचा कसा प्लॅन नव्हता, म्हणजे आज हळद आहे ती माहित नव्हती ना. आणि मी ड्रेस घातले, साडी वगैरे लावून आली असती. काय मंडळी, आज काय स्पेशल? आज आहे कोंबडा. फ्रीजसाठी कोंबडा कापलेला आहे. कुठे आहे कोंबडा? पप्पा करतायत, आम्ही तयारी करतोय. लसूण साफ करतोय, भात ठेवलेला आहे. फ्रीजला मच्छी जाम आवडते, म्हणजे चिकन
तर आता आलाय आणि पप्पांना सांगितलं की कोंबडा कापा माझ्यासाठी. तर आई कालवण बनवेल मस्त कोंबड्याचं. तुझं आता काय लसूण साफ करते? हा लसूण साफ करते. मी पण न खाणारी खाते, आई मस्त बनवतात. बटाट मी बटाट खाते, नाही ग्रेव्ही खायला लागला. पण खाते, आई चांगल्या बनवतात. नाही आज खा. झणझणीत आणि मसाला पण परफेक्ट झालाय. हा, मस्त ना. मसाला आणि आपलं जेवण रेडी आहे. काय बोलशील तू याला? गावठी कोंबडा रेडी आहे. प्रीतसाठी स्पेशल पप्पांनी कापलंय. कसलाच भारी बनवलंय. कुकर मध्ये शिजून घेतो कारण त्याला शिजायला वेळ लागतं, मग 4-5 जास्त शिट्या द्याव्या लागतात. मंडळी आता जेवायला या. आता प्रीत मस्त ताव मारतो. हा तेच. ओके, तर टोपामध्ये काढायचंय ना? टोपात काढूया. आणि आता आम्ही तिघच आहोत जेवायला, आई, प्रीत आणि मी. कारण की पप्पा आणि दादा गेलेले आहेत हळदीला गावामध्ये. गावात हळद आहे त्यामुळे तिकडे गेलेत. आम्ही तिघं जेवतो आता आणि निघतो कारण की त्या वाजलेले आहेत 9:15 झालेले आहेत. उद्या त्याला सकाळी कामाला जायचं आहे. तर चला जेवून घेतो. मस्त आईने बनवलेलं आहे. काय आई काढते प्रीतला डब्यामध्ये आणि की उद्या सकाळी जायचं आहे, तर त्याला डब्यामध्ये सुरुवात पण केली प्रीतने लगेच. चला या जेवायला. गरम गरम भात आहे आणि इकडे आल्यावर आम्ही खाली बसून जेवतो सगळेजण, है ना?